काय बाई नुसतं ज्यूसच पित राहते का काय? ज्यांनी शॉर्ट व्हिडिओ कालचा बघितलाय ते आज मला 100% हेच कमेंट बॉक्समध्ये सांगतील. पण सांगते, आनंदच त्या प्रकारचा आहे. सकाळी उठल्याबरोबर इतकं प्रसन्न वातावरण दिसत होतं आणि जवळपास 20 ते 25 दिवसानंतर आज ऊन बघायला भेटत होतं. मग म्हटलं चला ज्यूस पण पिऊ आणि ऊन पण खाऊ. पण आपलं नशीब तेवढं कुठं, उन्हात बसून खायला ऊन. आपण इतके रिकामी आहेत का? कामाचा ढीक पडलाय आणि इथं कपड्यांचा ढीक पडलाय. ढीक पण असा बकेटच्या वरी शीग लागली. आता शीग लागणे म्हणजे बकेटच्या वरती अशी पूर्ण भरून गेली आहे बकेट, त्याला शीग लागणे म्हणतात. आता आम्ही आई लातूरकडची, वडील बीडकडचे, आम्हाला दिले परभणीमध्ये. आता ही आमची सगळी खिचडी मिक्स भाषा आहे, त्याच्यामुळे समजून घ्या. आता इथे उन्हामध्ये सगळ्याच लेडीजनं थोड्या थोड्या वेळ तरी रोज बसायचं बरं का, कारण व्हिटॅमिन डी ची कमतरता आपल्या शरीरात प्रामुख्याने आता जाणवणार आहे. 20-25 दिवस झालं ऊन नव्हतं अजिबात, त्यामुळे प्रत्येकीनं थोड्या थोड्या वेळ का होईना उन्हामध्ये बसायचं. पण सनस्क्रीन लावून बसा, नाहीतर स्किन पार वाट लागून जाईल स्किनची. आता इथं सगळ्यात जास्त कंटाळा आहे तुम्हाला पांढऱ्या कपड्यांचा, पण नवऱ्याच्या अंगावर छान दिसतात त्याच्यानं उल्हासून धुवावे लागतात. इथे आता तीळ छान असे खमंग भाजायचे, कारण सर जाणार आहेत गावाकडे आणि आमच्या अक्का म्हणजेच माझ्या सासूबाई त्यांना तिळाच्या पोळ्या करून द्यायच्या आहे, कारण ते दुसरं काही खात नाहीत. दूध, तूप, लोणी, दही म्हणजे जे आहे हे त्यांचा जीवच बाटलेला नाही या गोष्टी खाऊन. त्याच्यामुळे त्यांना आम्हाला तिळाच्या पोळ्या हे असं काहीच द्यावं लागतं. आता एवढे गुलाबजामुन केलेत, पण त्यांचा उपयोग त्यांच्यासाठी अजिबातच नाही, दिले तरी त्या अजिबात खाणार नाहीत. एवढे सगळे कामं झाले म्हणजे चला आता थोडाफार किराणा आणू, दिवाळीचा नंतर भरू. पण आता सध्या ज्या गोष्टी लागतात त्या आणू. आता घरी आल्याच्या नंतर या पोराचा पेपर आणि मला अभ्यास. आता बघा, याचा पेपर आहे आणि याच्यासोबत मला कविता पाठ कराव्या लागताय. रे वास तुझा जनलोक तुझा, हवा हवासा मला वाटतो राग तुझा, संतोष तुझा. आता आमचं कौतुक ऐकत ऐकत इथपर्यंत तुम्ही आलाच आहात तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा बरं का, कारण त्याला काही एकही रुपया लागत नाही, फुकटमध्ये होतं. फक्त माझा एवढाच फायदा होतो की तुम्ही केलेल्या एका सबस्क्राईबमुळे आणि लाईकमुळे मला पुढचा व्हिडिओ तयार करण्याची प्रेरणा भेटते आणि नवीन उत्साह येतो. तर आता इथपर्यंत आलायत ना तर प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. चला भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.